नमस्कार, मी जयश्री जाधव जे जे फूड अँड व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज दाखवणार आहे तुम्हाला भाजीच्या भोपळ्याचा हलवा. छोटासा भोपळा घेतलेला आहे, तो मी आता किसून घेणार आहे. का मी जयश्री जाधव जे जे फूड अँड व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. चला, मी आज आपल्याला दाखवणार आहे भोपळ्याचा हलवा. ही भाजीची लौकी आहे. भोपळा तो मी किसून घेतलेला आहे. दाबून थोडंसं एक पातेलं हे झालेलं आहे. त्याच्यासाठी थोडे काजू, बदाम आणि मनुके. तूप टाकलेलं आहे. जरा फ्राय करून घेते. तूप थोडं उचलतं टाकलंय मी, कारण मी भाजून घेणार आहे. छान लाल भाजल्यामुळे क्रंची क्रंची लागतात काजू बदाम दाताखाली. ते भोपळा पोटात घालायचा असेल तर त्याला थोडंसं काजू बदाम टाकले म्हणजे ते काजू बदाम बघून तरी खातील, असं नाहीत खाणार. आपण आता भोपळा टाकून घेऊया. छान परतून घ्यायचं आहे हे. चांगलं परतायचं आहे हे बघा. आत्ता आहे आपला हलवा चांगला असा भाजून घेतलेला आहे मी. क्वांटिटी कमी झाली आहे भाजल्यावर. छोट्यांचेच नसतात ओ नखरे, मोठ्यांचे पण असतात. म्हणून भोपळ्याचा हलवा केला म्हणल्यावर त्याला कोणी खाणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यात थोडा केशरी रंग टाकला मी. आणि हा सांगायचा फसवायचा, पण सांगायचं गाजराचा हलवा. पैसे आपण टाकून घेणार आहोत. हे बघा, मी एक बाउल भरून गच्च घेतलं होतं, तर आता मी ही अर्धी साखर टाकत आहे. आणि तुम्हाला केशरी कलर जर आवडत नसेल, मी तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून केशरी कलर टाकला. मी सरळ हळद टाकून देते अर्धा चमचा. पिवळा करते मी, छान लागतो. बिलकुल कडू लागत नाही किंवा काहीच लागत नाही. सुंदररित्या मी पिवळा कलर टाकायच्या ऐवजी हळद टाकून देते. आता मी याच्यात काय करणार आहे, अर्धा दूध घालणार आहे. आता मस्तपैकी याच्या शिट्ट्या करून घेणार आहे. याच्या मी आता 3 शिट्ट्या करून घेणार आहे. कमी गॅसवर 1 शिट्टी करून घेऊ आणि फास्ट गॅसवर राहिलेल्या 2 शिट्ट्या करू. चला, आता आपण उघडून बघूया कसं झालेलं आहे. हा आपला हलवा झालेला आहे. मी थोडंसं पाणी हे करून घेते, जाळून घेते त्याच्यामधलं. आणखीन एकदा कुकरमध्ये असंच ठेवते. तुम्हाला दूध आवडत असेल तर टाका, नसेल आवडत टाकलं तरी चालतंय. साखरेत गोड गोड हलवा असं आवडत असेल तर घ्या, किंवा थोडंसं पाणी मी त्याचं कमी करते. तयार आहे आपला हा भोपळ्याचा हलवा. पण याला कोणी म्हणणार आहे का हो हा भोपळ्याचा हलवा आहे म्हणून? गाजराचाच हलवा. काही चांगल्यासाठी खोटं बोलायचं, लेकरांच्या पोटात माणसांच्या पोटात भोपळा घालायचा, कसं बरं असतं ते. तुम्ही कोणताही कलर नसेल आवडत तर पिवळा कलर टाका. मी घेतलेल्या एका भोपळ्यापासून एवढी अशी हलवा झालेला आहे एवढा. आणि तुम्ही याच्यात दूध आवडत नसेल तर स्किप करा, दूध नका टाकू. कोणाकोणाला नाही जमत, कधी कधी फुटतो, तर खवा टाका, पेढा टाका. आणि काहीच आवडत नसेल नुसती साखर टाकून हलवा, आणि खूप सुंदररित्या होतो. आणि याला शिजायला काहीच लागत नाही. गाजरापेक्षा कमी वेळ लागतो या भोपळ्याच्या हलव्याला.
चला तर मग सगळेजण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा. खाऊन बघा, करून बघा, पटापट.